नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पुणे शहराचा चौफेर वाढीचा विकास होतोय। आयटी क्षेत्र म्हणून आपण नावारूपाला आलेलो आहोत। आता हिंजवडी या भागामध्ये 105 एकर जमिनीवरती हिरानंदानी क्रिसला यांनी एक टाउनशिप उभी केली आहे आणि तीही इंटिग्रेटेड पद्धतीची आहे। यामध्ये सर्व सुविधांसह लोन सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याला आयटी क्षेत्राची जास्तीत जास्त मागणी राहील असं या संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं। जाणून घेऊया हिरानंदानी क्रिसला त्या आलोय का काय। Once again, a big hand for Dr. Niranjan Hiranandani. Thank you so much, sir, for coming here and gracing this occasion. It's in terms of start from the inception till today, like my age is 36. So we started it 12 years ago, started from the core, grassroots. And whatever we have learned in the journey, whatever we have done in the journey, we have done on the ground, गिरते पड़ते उधर ही सीखा, and got a very exciting journey. We've enjoyed the journey. God's grace, things are moving at super great motion. Every day it is growing with infrastructure, ITs and skilled professionals coming in, which is pushing the Pune market, real estate market, to the next level. So match up that momentum. Today is the day where we are going to launch our township in a collaboration with Hiranandani Group, a township which is 105 acres. So both of these brands believe that quality is our KRA. So it's not a forced document, but it's a basic KRA that we should deliver quality product to all our customers and stakeholders. So entire focus of the township and both the groups would be on delivering a superior quality product. We took 250 acres near Talegaon, and then we took up this 100 plus acres at Hinjewadi, at Darubari actually. And this was done in 2008 or 2010, around that period. So my mind was always there that Pune has a destination position where lots of things are going to happen in a very positive way. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. दिल्ली येथे 98वे मराठी साहित्य संमेलन होत आहे। त्यातल्या अनेक स्टॉल्स हे लक्षवेधी झालेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर नीलम गोरे ज्या कवयित्री, लेखिका, साहित्यिक, राजकारणी आणि उत्तम प्रशासक आहेत, त्यांचाही स्टॉल त्या ठिकाणी आहे। त्याचं उद्घाटन आज प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी तिथे सुनील महाजनही उपस्थित होते। जाऊयात आपण दिल्लीला। आज मला अतिशय आनंद होतोय की नीलमताईंच्या ग्रंथ दालनाचं या ठिकाणी उद्घाटन माझ्या हस्ते झालं। नीलमताई या चळवळीतल्या कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळं परिमाण लाभलेलं आहे आणि त्यामुळं समाजामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेणं आणि त्याची उत्तरं शोधणं ही नीलमताईंची खासियत आहे। आणि त्यामुळं अनेक लेखक असे असतात की ते हस्तिगंती मनोऱ्यामध्ये बसून समाजाच्या प्रश्नांची चर्चा किंवा चिंता करतात। तसं नीलमताईंचं वेगळेपण असं की त्या समाजसन्मुख राहिलेल्या आहेत कायम आणि त्यामुळं समाजातल्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे, समाज मानस माहिती आहे आणि या पार्श्वभूमीवर परिवर्तन घडवण्यासाठी काय केलं पाहिजे याचं त्यांना एक सम्यक भान आहे आणि ते त्यांच्या लेखनामध्ये उतरलेलं आहे। आणि एकीकडे विवेकाची कास धरत असताना दुसरीकडे आपली परखड भूमिका ठामपणे मांडायची
ही सुद्धा नीलमताईंची एक खासियत आहे. मी स्वतः त्यांच्या लेखनाचा अतिशय चाहता आहे. त्या राजकारणाच्या धामधुमीत अडकल्या नसत्या तर मराठीमधली एक उत्तम लेखिका म्हणून त्या नावारूपाला आल्या असत्या. त्यांनी आरंभीच्या काळामध्ये लिहिलेल्या कथा आम्ही अजूनही विसरू शकत नाही. तर अतिशय नेमकं, नेटकं, संदर्भ संपन्न आणि विचारशील अशा प्रकारचं लेखन नीलमताईंनी केलेलं आहे. त्यांनी इथून पुढेही असंच उत्तम लेखन करावं आणि मराठी साहित्यातील वैचारिक साहित्याचं दालन समृद्ध करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात शिक्षणामध्ये 10वीचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, त्यानंतर कॉलेज जीवन त्यांचं सुरू होतं. एकंदरीत 23,000 शाळांमधून 16 लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. जाणून घेऊयात आपण 10वीची परीक्षा. शिवजयंतीच्या निमित्तानं पुण्यात शिवशाही अवतरली. पुण्यात शिवछत्रपतींच्या सरदारांच्या वंशजांकडून भव्य दिव्य अशी मानवंदना देण्यात येते. त्याची सुरुवात अमित गायकवाड यांनी केली. काल त्यांच्या चिरंजीवानं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील केली. जाणून घेऊयात या छत्रपतींच्या मिरवणुकीची आणि त्यांच्या वंशजांची ही माहिती. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य सोहळ्यामध्ये या ठिकाणी एक मिनिट पुन्हा एकदा तमाम शिवभक्तांचे बांधवांचे स्वराज्य वीरांचे परिवारांचे
लाल महालाच्या ऐतिहासिक प्रांगणामध्ये प्रज्वलित केलेल्या शिवजयंतीने या ठिकाणी आता या मुख्य समाज गटाच्या